Today we start the new lesson as current electricity. First we define current. What is a current? That you have studied in 10th standard. Time, rate of flow of charges. Charges are nothing but electrons. Through a cross section of a conductor is called as electric current. करंटची व्याख्या तुम्ही 10वीला शिकलेला आहात. एखाद्या युनिट क्रॉस सेक्शनमधून म्हणजे हा जर कंडक्टर घेतला तर याच्या ह्या युनिट एरियामधून किती इलेक्ट्रॉन्स गेले युनिट कालावधीमध्ये, किती इलेक्ट्रॉन्स पास झाले, त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येलाच म्हटलं जातं करंट. आणि फॉर्म्युला लिहिला जातो I इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय टी. व्हॉट इज अ क्यू? नेट चार्जेस फ्लोईंग अक्रॉस अ प्लेन पी ड्युरिंग अ टाईम टी. म्हणजे या प्लेन पी मधून टी कालावधीमध्ये गेलेले इलेक्ट्रॉन, त्या इलेक्ट्रॉनला आपण चार्ज आता म्हणणार आणि त्याला दाखवणार क्यू या लेटरने. युनिट ऑफ करंट इज एम्पियर. इट कॅन बी रिटन इन अदर फॉर्म ऑल्सो. युनिट ऑफ चार्ज इज अ कूलम and unit of time is a second. So 1 ampere is equal to 1 coulomb per second. म्हणजे चार्जचं युनिट कूलम आहे, टाईमचं सेकंद आहे, त्यावरून करंटचं युनिट लिहिलं जातं कूलम पर सेकंद. त्यालाच आपण म्हणतो ॲम्पियर. ॲम्पियर हे मोठं युनिट आहे. तर स्मॉलर युनिट्स असतात ते म्हणजे मिली ॲम्पियर अँड मायक्रो ॲम्पियर ॲज वेल ॲज नॅनो ॲम्पियर. आउट ऑफ दॅट वी मोस्टली यूज अ मिली ॲम्पियर. Sign convention. When you connect the conductor, this is a conductor or metal plate connected to the battery. This terminal indicate the positive terminal of the battery and the smaller line indicate the negative terminal. Electron always start flowing from negative towards the positive. This is the direction of flow of electron. But generally in a practice we are considering the flow from positive towards negative or from higher value towards the lower value. म्हणजे पॉझिटिव्ह ही हायर व्हॅल्यू झाली, निगेटिव्ह लोअर व्हॅल्यू झाली. म्हणजे आपल्याला सर्वसाधारण नियम असा आहे की हायर व्हॅल्यूकडून लोअर व्हॅल्यूकडं ट्रान्समिशन होणे. म्हणजे करंटची दिशा आपण मग आता हायर व्हॅल्यूकडून लोअरकडे दाखवणार या पद्धतीने, म्हणजेच पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह. बट ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पण इलेक्ट्रॉन मात्र या दिशेने मूव्ह होतात, पण करंट दाखवायची पद्धत ही उलटी असते, ती म्हणजे या दिशेने इलेक्ट्रॉन फ्लोच्या अपोजिट. आणि त्यालाच म्हणलं जातं साइन कन्व्हेन्शन. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्या मार्गाने जातात त्याच्या विरुद्ध मार्गाने आपण करंट फ्लो हा दाखवत असतो. नाउ वी सी द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ई बार डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड टू द कंडक्टर. म्हणजे याला आपण आता बॅटरी जोडलेली आहे, इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडं निगेटिव्ह आहे, आणि त्याच्यात होते जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते ई बार. व्ही डी डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ magnitude of direction of flow of electron. It is also called as a drift velocity of electron. इलेक्ट्रॉन ज्या वेगाने इकडून इकडे चाललेला आहे त्याचा वेग हा आहे व्ही डी. ई बार या दिशेला आहे, व्ही डी या बाजूला आहे, ते एकमेकाच्या अपोजिट आहे. एल लेंथ ऑफ वायर, ए क्रॉस सेक्शनल एरिया, देन ए इंटू एल गिव्स यू द व्हॉल्यूम ऑफ द वायर. म्हणजे या वायरचं जे लेंथ मी एल घेतली आणि याचा क्रॉस सेक्शनल एरिया जो काय आहे तो जर मी ए घेतला तर याचा आणि याचा गुणाकार मला देतो याचं व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू ए एल. जसं आपण सिलेंडरचं पाहतो, हा एरिया तर क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर घेतो आणि त्याचं हाईट घेतो एच, आणि ए इंटू एच म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. तसंच या कंडक्टरचं व्हॉल्यूम आपण घेतलेलं आहे. एन नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे याच्या युनिट व्हॉल्यूममध्ये एन एवढे इलेक्ट्रॉन आहे, पण आपल्याला संपूर्ण एरिया कन्सिडर करायचा आहे म्हणून एननी या व्हॉल्यूमला कन्सिडर केलं तर मला टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लेंथ एल ऑफ वायर मिळणार आहेत. म्हणून एन ए एल गिव्स द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लेंथ एल ऑफ द वायर. म्हणजे ह्या युनिट एरियातले परत इथल्या युनिटचे असे युनिट व्हॉल्यूम असे सगळे व्हॉल्यूम मी ॲड करत गेल्यामुळे मला नंतर मिळतं एन ए एल, म्हणजे एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या वायरमध्ये आहेत. टोटल चार्ज इन द लेंथ एल, मग याच्यामध्ये एकूण चार्ज किती आहे ही इलेक्ट्रॉनची संख्या आहे, आणि एका इलेक्ट्रॉनवर चार्ज काय असतो तर ई असतो.
एक इलेक्ट्रॉन. मग एवढ्या इलेक्ट्रॉनवर एकूण चार्ज किती झाला त्याला मी क्यूनी दाखवतो. सो NaL इंटू ई नोन ॲज इक्वेशन नंबर 1. But we know velocity is nothing but distance upon time. म्हणजे टाइम t is equal to distance L divided by Vd, that is the length of wire, आणि velocity Vd. हे इंटरचेंज केलं, जागा बदलली. हा टाइम इकडं आणला आणि velocity इकडं आणली. But I is nothing but, that is the current is equal to Q divided by T. फ्रॉम 1 and 2, आता 1 आणि 2 हा दोन इक्वेशन टाईम मिळालं मला, आणि क्यू पहिल्या इक्वेशन मिळालं. दोघांच्या किमती टाकल्यानंतर मला मिळतं I इज इक्वल टू NaVd इंटू ई. L तुमचे कॅन्सल झालेले असतील. मग त्याच्यावर Vd इथं ठेवला, हे नको इकडं शिफ्ट केलं. सो Vd इज इक्वल टू I डिवाइड बाय NaE. This gives you the drift velocity. It may be written in other form also. ही तुम्हाला देते ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, आणि हीच ड्रिफ्ट व्हेलॉसिटी वेगळ्या भाषेत दिली जाते. I डिवाइड बाय A इज नथिंग बट J नोन ॲज करंट डेन्सिटी. म्हणजे युनिट एरियातून जेवढा करंट जातो त्याला म्हटलं जातं करंट डेन्सिटी, करंटची घनता. त्याचं युनिट असतं ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ॲम्पियर का, तर या आयचं युनिट ॲम्पियर आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. मग जे टाकला, सो Vd इज इक्वल टू J डिवाइड बाय NE. याही भाषेत तुम्हाला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी लिहिता येते, किंवा करंट डेन्सिटी हा N आणि E कडे नेला तर J इज इक्वल टू NE इंटू Vd. डायरेक्शन ऑफ J बार अँड Vd बार इज अपोजिट. ज्या दिशेने इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच्या अपोजिट डायरेक्शनला करंट डेन्सिटीची दिशा असते. नाव द ओहम्स लॉ, दॅट ऑल्सो यू आर स्टडीड इन 10th स्टँडर्ड. 10वीला तुम्ही ओहम्स लॉ पाहिला आहे, तोच ओहम्स लॉ आता आपण परत पाहणार. इफ अ फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन सेफ, देन करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड ऑफ कंडक्टर. फिजिकल स्टेट म्हणजे काय, त्याची लांबी तुम्ही कॉन्स्टंट ठेवली, त्याच्या भोवती तापमान तुम्ही स्थिर ठेवलं, ह्या दोन गोष्टी जर मुख्यतः तुम्ही कॉन्स्टंट ठेवल्या तर त्यातून जाणारा करंट जो आहे म्हणजे विद्युत प्रवाह जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड ऑफ द कंडक्टर. म्हणजे हा कंडक्टर तुम्ही घेतला आणि याच्यातून आता तुमचा करंट चालला आहे I, तर याच्यातून जाणार हा करंट हा याच्या भोवती म्हणजे या दोन एंड भोवती जे पोटेन्शियल तयार होणार आहे त्या पोटेन्शियलला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो I प्रोपोर्शनल टू V. आता प्रपोर्शनल चिन्ह काढायचं म्हणलं की मला सिम्बॉलची गरज आहे, कॉन्स्टंटची गरज आहे. मग मी इथं कॉन्स्टंट घेतो. सो I इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू V. सो I इज इक्वल टू 1/R इज अ कॉन्स्टंट टेकन इंटू V. आणि मग हा R इकडे शिफ्ट केला की आपल्याला मिळतं V इज इक्वल टू IR किंवा RI. दिस कॉन्स्टंट R इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. रेजिस्टन्स opposition to the flow of electric current applied by the conductor is called as resistance. म्हणजे कंडक्टरमधून करंट ज्यावेळेस जातो त्यावेळेला याला विरोध काहीतरी, या कंडक्टरमधून काहीतरी विरोध होतो. हा जो विरोध कंडक्टर याच्या करंटच्या फ्लोला करत असतं त्या विरोधालाच म्हटलं जातं रेजिस्टन्स किंवा रोध. साधं उदाहरण आहे, एखाद्या प्लेन रोडवर जर एखादी गाडी तुमची वेगात चाललेली आहे आणि मध्ये स्पीड ब्रेकर आला, की ऑटोमॅटिक तुम्हाला याचा विरोध झाला, म्हणजे तुमचं स्पीड कमी होतं. मग या स्पीड ब्रेकर सारखंच काम कशात होतं, या कंडक्टरमध्ये. करंट चालला की याच्यामध्ये काही स्पीड ब्रेकर्स असतात, हे स्पीड ब्रेकर याला अपोज करतं, याच्या वेगाला मर्यादा आणतं आणि त्यालाच म्हणलं जातं रेजिस्टन्स. सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज झिगझॅग लाईन्स. If a potential 1 volt and current 1 ampere is applied, then the resistance is 1 ohm. म्हणजे हा V 1 व्होल्ट केला, I 1 ampere केला, तर R पण तुम्हाला काय येईल 1 मिळणार आहे. त्याच्यानं 1 ohmची व्याख्या केली जाते. If a potential difference of 1 volt is applied and 1 ampere current is flow through the conductor, then
रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज 1 ओहम. म्हणजे कंडक्टर भोवती 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं आणि त्या कंडक्टरमधून 1 अँपिअर करंट जात असेल तर त्या कंडक्टरचं रेजिस्टन्स 1 ओहम आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर एक डेफिनेशन येते म्हणजे कंडक्टन्स. कंडक्टन्स रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे 1/R जे लिहिलं जातं त्यालाच म्हटलं जातं कंडक्टन्स आणि युनिट आहे ओमेगा इनवर्स किंवा सिमेन्स. रेजिस्टन्स सारखं अजून एक रेजिस्टन्स आपल्याला डिफाईन करायचं आहे, त्याला म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स डिनोटेड बाय लेटर रो. The resistance of conductor depends on material, length and area of cross section and temperature of the conductor. मग सर्वसाधारण रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतो. त्यापैकी आपल्याला ॲट गिव्हन टेम्परेचर तुम्ही कॉन्स्टंट ठेवा. द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ अ कंडक्टर, कंडक्टरची लेंथ, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ अ कंडक्टर. म्हणजे कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया आणि त्याची लांबी याच्यावर तुमचा रेजिस्टन्स अवलंबून असतो. सो आर प्रपोर्शनल टू एल डिवाइड बाय ए. टू रिमूव्ह द प्रपोर्शनॅलिटी साइन वी टेक अ सिम्बॉल रो, एल डिवाइड बाय ए. मग याच्यावर रो हे नको इकडे शिफ्ट केलं, हे नको हे शिफ्ट केलं आणि रो लिहिला. सो रो इज इक्वल टू आर ए डिवाइड बाय एल. This rho is called specific resistance or resistivity. It depends on material of conductor, the temperature and the temperature. या दोन गोष्टीवर अवलंबून असतं. मग याची डेफिनेशन केली जाते. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ मटेरियल. म्हणजे हे युनिट घेतलं आणि हे युनिट घेतलं त्यावेळेला याचा तो जो रेजिस्टन्स असेल त्यावेळेला रो म्हणून. म्हणजे एरिया 1 मीटर स्क्वेअर घेतला आणि लेंथ 1 मीटरची घेतली तर त्यावेळेला त्या तारेचा जो रेजिस्टन्स असतो त्यालाच म्हणलं जातं स्पेसिफिक रेजिस्टन्स. युनिट इज ओहम मीटर. स्पेसिफिक रेजिस्टन्सवरही एक डेफिनेशन आहे ज्याला म्हणलं जातं कंडक्टिव्हिटी. रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल. It is denoted by letter sigma. So sigma is equal to 1 upon rho. म्हणजेच युनिट 1 upon ओमेगा मीटर. 1 upon ओमेगाचं युनिट इकडं पाहिलं होतं आपण, त्याला सीमन म्हटलं होतं, म्हणजे सिमेन्स पर मीटर. दोन्ही युनिटमध्ये हा कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट ओहमिक डिव्हायसेस, नॉन ओहमिक डिव्हायसेस. ओहमिक डिव्हायसेसला लिनियर डिव्हाइस. या डिव्हायसेसच्या बाबतीत काय होतं, व्होल्टेज वाढलं की करंटही वाढतं किंवा व्होल्टेज करंटही कमी होतं. या मात्र तसं नाही. द डिव्हाइस फॉर विच पोटेन्शियल वर्सेस करंट ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन अँड पासेस थ्रू ओरिजिन. म्हणजेच काय, इकडे व्होल्टेज वाढत चाललं तसं तसं करंट पण वाढत चालला म्हणून हे ग्राफ तुमचा स्ट्रेट आहे. रेजिस्टन्स ऑफ डिव्हाइस ऑफ दिस डिव्हाइस इज कॉन्स्टंट. यांचा रेजिस्टन्स कॉन्स्टंट असतो, तो बदलत नाही आणि त्यांनाच म्हणलं जातं ओहमिक डिव्हायसेस. ऑल कंडक्टर्स, सर्व मेटल्स हे जे आहेत ते ओहमिक कंडक्टर. नॉन ओहमिक, द डिव्हायसेस फॉर विच पोटेन्शियल डिफरन्स वर्सेस करंट ग्राफ इज नॉट अ स्ट्रेट लाईन. म्हणजे हा ग्राफ स्ट्रेट लाईन असाच पुढे जातो परत कमी होतो असा झिगझॅग पद्धतीचा थोडासा ग्राफ येतो. Resistance of these devices is not constant. They do not obey the Ohm's law. ते ओहम्स लॉ ओबे करत नाहीत. म्हणजे व्होल्टेज वाढलं की करंट वाढलं असं होत नाही. ठराविक थोडंसं होईल पण सलग हे आढळून येत नाही. एक्झाम्पल्स डायोड्स, थर्मिस्टर, सेमीकंडक्टर्स और लिक्विड इलेक्ट्रोलाइट्स. दीज आर नॉन ओहमिक डिव्हायसेस. त्यामुळे ओहमिक आणि नॉन ओहमिकचा ग्राफ जर नीट पाहिला तर लक्षात येईल. इथं व्होल्टेज वाढलं की करंटही तुम्हाला वाढलेला दिसतो, सरळ दिसतो. इथं व्होल्टेज वाढलं करंट काही वाढतो परत मध्येच कमी होतो.
electric energy and power. Cell maintain potential difference between two terminals of the resistors. म्हणजे एखादा कंडक्टर घेतला, त्या कंडक्टरचा स्वतःचा काहीतरी रेजिस्टन्स असतो. रेजिस्टन्स जनरली आपण असा दाखवतो. या रेजिस्टन्स भोवती पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एनर्जी लॉस जो काय होतो इथून करंट गेल्यावर, तो एनर्जी लॉस म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स व्ही या अक्षराने दाखवला जातो. आता आपल्याला हाच रेजिस्टन्स मी असा कंडक्टर दाखवला आणि त्याच्यामध्ये रेजिस्टन्स दाखवलं. याच्या या दोन एंडमध्ये इथून करंट जाताना जो काय एनर्जी लॉस झाला, पोटेन्शियल डिफरन्स डिक्रीज झालं, ते डिक्रीज झालं पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल म्हणजेच हे पोटेन्शियल डिफरन्स व्ही. म्हणजे इथं पोटेन्शियल जास्त असेल, इथून इथपर्यंत जाईपर्यंत त्याच्यातली एनर्जी कमी झाल्यामुळे इथं पोटेन्शियल कमी असेल. ह्या फरकाला म्हटलं जातं पोटेन्शियल डिफरन्स. लेट क्यू चार्जेस फ्लोईंग इन अ टाइम टी थ्रू द रेजिस्टर्स. रेजिस्टर्स म्हणजे या कंडक्टरमधून क्यू एवढे चार्जेस या एंडपासून या एंडपर्यंत जातात. V amount of work done to carry a unit charge through a resistor R. म्हणजे याच्यामधून A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत 1 कूलम म्हणजे युनिट 1 कूलम चार्ज इथून इथपर्यंत जाईपर्यंत जे काय तुमचं वर्क डन झालं, कार्य झालं, ते म्हणजे तुमचं V एवढं आहे. मग आता एकच चार्ज गेला का इथून? नाही. एकूण माझे जातात क्यू चार्जेस. म्हणजे एवढे क्यू चार्जेस जाताना झालं टोटल वर्क डन. सो टोटल वर्क डन इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. व्ही हे एका चार्जेससाठी क्यू चार्जेस जातात म्हणून एकूण झालं वर्क डन डब्ल्यू विच इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. व्हेन द चार्ज क्यू फ्लोज थ्रू आर, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ चार्ज गेट डिक्रीज. एनर्जी त्या चार्जेसची कमी होते. and which is equal to the work done. जेवढं वर्क डन झालं तेवढं इथून इथपर्यंत चार्ज जाताना त्याची एनर्जी खर्च होत जाते. त्याची जेवढी एनर्जी खर्च होते म्हणजेच इथं वर्क डन होतं, दॅट इज डब्ल्यू. सो एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू डब्ल्यू विच इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. बट क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. Substitute the value of Q. So E is equal to I T into V, that is a electric energy. This decreased energy converted into the other form. जी एनर्जी कमी होते एका एंडकडून दुसऱ्या एंडकडे जाताना, म्हणजे याच्यातून या एंडकडून चार्ज बी पर्यंत जाताना त्याची जेवढी काही एनर्जी कमी झाली ती दुसऱ्या रूपामध्ये गेली. डिक्रीज एनर्जी इज इक्वल टू एनर्जी डिसिपेटेड इन अ टाइम टी. एनर्जी कमी होणे म्हणजेच एनर्जी डिसिपेट होणे, लॉस होणे, विच इज डिनोटेड बाय ई. सो ई इज इक्वल टू आय टी व्ही. आता टी हा इकडं आणला, सो ई डिवाइड बाय टी इज इक्वल टू आय व्ही. एनर्जी टी या कालावधीमध्ये किती कमी झाली तर आय टी ई. आणि आता युनिट कालावधीमध्ये म्हणजे टीने भागलं आहे ई डिवाइड बाय टी, तर त्यालाच म्हणलं जातं टाईम रेट ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजे एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये युनिट कालावधीमध्ये किती गेली. युनिट कालावधी म्हणजे एका सेकंदात किती गेली, त्यालाच म्हणलं जातं आय व्ही. एक सेकंद येणार किंवा एक तास घेणार. आता जनरली आपल्याला येतात वर येतं तासामध्ये येतं. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी एका तासात तुम्ही किती वापरली ती म्हणजेच आय इंटू व्ही एवढी वापरली गेली. मग ती तुम्ही टी व्ही पाहायला वापरली का, फ्रीज पाहायला, फ्रीज चालू ठेवण्यासाठी वापरली, एका तासात केवढी एनर्जी खर्च झाली ती म्हणजेच आय इंटू व्ही. धिस टाइम रेट ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज नथिंग बट पॉवर, and the power is equal to time rate of transfer of energy, or it is called as energy dissipated per unit time. So power is equal to E divided by T, which is equal to I into V. This power is transmitted by a cell to resistor or motor or rechargeable battery. ही पॉवर कोणी दिली तर सेलने दिली. कोणाला दिली, तुम्ही बॅटरी चार्ज करताना बॅटरीला दिली, मोटर चालू झाली तर मोटरसाठी चालली, टी व्ही वापरत असाल तर टी व्हीसाठी दिली गेली. So power is equal to IV. By Ohm's law, V is equal to IR. So power P is equal to I square R. Power dissipated across the resistor, which is a
रिस्पॉन्सिबल फॉर हिटिंग द रेजिस्टर. म्हणजे पॉवर डिसिपेट होत असताना, पॉवर लॉस होत असताना तो रेजिस्टर हळूहळू तापायला लागतो. जसं फिलामेंट ऑफ इलेक्ट्रिक बल्ब हिट्स अप, म्हणजे घरात इलेक्ट्रिक बल्बचं फिलामेंट तापतो तसं. रॅडिएट हीट अँड लाईट, तो हीट एनर्जी बाहेर टाकतो आणि लाईटही बाहेर टाकतो. मुख्यतः आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे I²R किंवा IV चा. In next lecture we see color code of resistors.